मोठी बातमी, पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाल्याचं कळतंय। पवार कुटुंबियांची बारामतीत महत्त्वाची बैठक झाली। लोकशाहीला सूत्रांनी ही खास माहिती दिली। पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी काल रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती आणि या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, सुनेत्रा पवार आणि काकू शर्मिला पवार हे देखील होते। त्यांची संयुक्त चर्चा झाली। पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न देखील केले असल्याची माहिती कळते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू जे आहेत श्रीनिवास पवार त्यांच्या अनंतारा येथील बंगल्यात ही काल रात्री बैठक झाली आणि आता थोड्याच वेळात शरद पवार देखील बारामतीला रवाना होणार आहेत। पवार कुटुंबातील घडामोडींना आपण वेग आल्याचं बघतोय। पवार कुटुंबियांची आज देखील बारामतीत महत्त्वाची बैठक आहे। काल रात्री उशिरापर्यंत सुद्धा एक बैठक झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आणि आता पुण्यातील मोतीबाग निवासस्थानी आता ते दाखल झाले आहेत आणि पुढे बारामतीत रवाना होतील। तर याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेण्यासाठी अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, काल रात्री सुद्धा बैठक झाली पवार कुटुंबियांची अशी आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि आज सुद्धा पुन्हा एकदा बैठक होणार आहे। काय नेमकी पार्थ पवारांची नाराजी दूर झाली आहे की नाही, आपल्याकडे काय अधिकची माहिती? सौरभ, ही अतिशय मोठी घडामोड आहे, कारण की काल दिवसभर माध्यमांचे प्रतिनिधी हे श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर होते। मात्र यावेळी फक्त पार्थ पवारच त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला समोर पाहायला मिळालं। मात्र रात्री उशिरा अजित पवार हे पुण्यातून बारामतीकडे रवाना झाले आणि त्यानंतर त्यांनी अनंततारा, जे श्रीनिवास पवार यांचं निवासस्थान आहे, या ठिकाणी पार्थ पवार, सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आणि अजित पवार यांची एक सामायिक बैठक झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी पार्थ पवारांची समजूत काढल्याचं देखील समोर आलेलं आहे। यानंतर आता शरद पवार, ज्याचं सर्वांकडेच लक्ष लागलेलं आहे, ते शरद पवार मुंबईवरून आज पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। सध्या त्यांच्या निवासस्थानी ते आहेत आणि यानंतर दुपारचं जेवण केल्यानंतर काही वेळातच शरद पवार हे बारामतीला जातील अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे या घडामोडींना वेग आलेला आहे। पार्थ पवार जरी म्हणत असले की काही झालेलं नाही, तरी आता आज शरद पवार यांचं बारामतीला जाणं हे खूप काही सांगून जात आहे, कारण की याच्या आधी जेव्हा शरद पवार हे बारामतीला जात होते तेव्हा ते शनिवारी जात होते। मात्र आत्ताचं जर पाहिलं तर रविवारचा अर्धा दिवस संपलेला आहे आणि त्यामुळे ही आज जे शरद पवार बारामतीकडे रवाना होत आहेत त्याचं खास कारण हेच असावं की ही बैठक त्यांच्यात कुठंतरी चर्चा आज होऊ शकते आणि यामध्ये श्रीनिवास पवार यांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे। पार्थ पवार यांची समजूत काढण्यात खरंच यश आलेलं आहे का, हे आपल्याला काही तासानंतर समजेल। मात्र आता शरद पवार जाऊन नेमकं या संदर्भात काय माहिती घेतात, काय आढावा घेतात, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून अजित पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार अगदी शरद पवारांना जाऊन भेटलेले होते, मात्र त्यानंतरही काही आलबेल असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नव्हतं आणि त्यामुळे काल खुद्द पार्थ पवार हे श्रीनिवास पवारांच्या भेटीला गेलेले होते। या सगळ्या घडामोडी घडतायत त्याला एक कुटुंबातलीच अंतर्गत वाद आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि आज शरद पवार जेव्हा बारामतीला निघतील त्यावेळेस ते काय माध्यमांशी बोलतायत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र काल जी बैठक झालेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। माध्यमांना चकवा देत ही बैठक अजित पवारांनी पार पाडलेली आहे आणि याच्यामध्ये जो समझोता आहे, जो वाद आहे, तो मिटवण्याची चिन्ह आहेत आणि अशी देखील शक्यता या बैठकीतून समोर आलेली आहे। त्यामुळे आता नेमका पार्थ पवार आणि शरद पवार यांची आज बारामतीमध्ये भेट होतीये का आणि जो मिलाप आहे, जो गेल्या 6 महिन्यापूर्वी आपण अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बघितलेला होता, तो मिलाप आज बारामतीमध्ये होतोय का आणि हा विषय आता संपतोय का, याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मात्र आता काही वेळानंतरच साधारण 2:30 वाजता शरद पवार हे मोदी बागेतल्या त्यांच्या निवासस्थानावरून बारामतीला रवाना होतील आणि त्यानंतर गोविंद बागमध्ये शरद पवार यांना भेटण्यासाठी श्रीनिवास पवार, अजित पवार, पार्थ पवार आणि आणखीन पवार कुटुंबियातली कोणी व्यक्ती जातीये का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, निश्चितच अमोल, आपण बघतोय की राज्यातल्या राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे। जसं आपण मगाशी म्हणालात की पार्थ पवार
हे देखील माध्यमांसमोर येत नाहीयेत। अजित पवार यांनी देखील माध्यमांना चकवा दिलेला आहे। अजित पवार तर आपण बघतोय की सलग 2-3 दिवस असतायत, ते दिसतायत, पण माध्यमांशी ते बोलायला बघत नाहीयेत। शरद पवार देखील अजूनपर्यंत माध्यमांशी बोललेले नाहीयेत। तर ह्या सगळ्या ह्याच्यात नेमकं कुठेतरी म्हणजे ह्याच्याला वेगळं वळण कुठेतरी लागतंय असं वाटतं, कारण पार्थ पवार देखील काहीच बोलत नाहीये। त्यांची नाराजी अद्यापही दूर झाली नाहीये। कालचा प्रयत्न असफळ ठरला असेल असं वाटतं चर्चेतला? असं म्हणता येईल, कारण की काल जेव्हा म्हणजे 2 दिवसांपूर्वी पार्थ पवार हे मुंबईहून पुण्यात आले, त्यावेळेस त्यांनी तातडीनं अभिजित पवार आणि प्रतापराव पवार, जे शरद पवार यांचे भाऊ आहेत चुलत, त्यांची भेट घेतलेली होती आणि या बैठकीत त्यांनी याविषयी चर्चा केलेली आहे। ते स्वतः नाराज आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी पार्थ पवार हे नाराज आहेत आणि ती नाराजी दूर करण्यासाठी पवार कुटुंबियांकडून प्रयत्न होत आहेत। मात्र काल जवळपास संध्याकाळच्या सुमारास जेव्हा पार्थ पवार हे त्यांच्या श्रीनिवास पवार म्हणजे काकांच्या घरी गेलेले होते, त्या बैठकीत त्यांची काय चर्चा झाली असेल याचा तपशील आपल्याला समजलेला नाहीये। मात्र ज्या अर्थाने काल अजित पवार संध्याकाळच्या सुमारास बारामतीला गेले, या सगळ्या घडामोडी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यानिमित्तानंच पार्थ पवार यांची समजूत काढण्यात यश आलंय का हे अजूनही समजलेलं नाहीये। मात्र आज शरद पवार यांचं बारामतीला जाणं हे खूप काही सांगून जाते आणि याच भेटीमध्ये आता काय होतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अजित पवार, पार्थ पवार हे खरंच शरद पवारांना भेटायला गोविंद बागेत जात आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की स्वतः सुनेत्रा पवार आपण जर पाहिलं तर त्या या सर्व घडामोडींवर नाराज आहेत आणि पार्थ पवार ज्यांना ज्या पद्धतीने जाहीररित्या शरद पवार बोललेले आहेत, त्यामुळे सुनेत्रा पवार देखील दुखावलेले आहेत। त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर आता एक मोठा पेच प्रसंग आहे की कुटुंबातला हा वाद कसा मिटवायचा, कारण की गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर अजित पवार हे पवार कुटुंबामध्ये वेगळे होत आहेत अशी देखील चर्चा सुरू होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आता हा कुठेतरी वाद मिटवावा लागणार आहे, कारण की आघाडीचं 3 पक्षांचं सरकार सध्या राज्यामध्ये आहे आणि सरकारला कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी अजित पवार स्वतः प्रयत्न करतायत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की याला खूप राजकीय किनार आहे। जर पार्थ पवारनी काही वेगळा निर्णय घेतला तर त्याचे पडसाद या सरकारवरती देखील उमटू शकतात। त्यामुळे अतिशय सावध पद्धतीनं अजित पवार हे पावलं उचलताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे माध्यमांशी बोलणं देखील टाळतात। पण आता सौरभ, या आजच्या दिवशी नेमकं बारामतीत काय होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की आजचा शरद पवार यांचा बारामतीचा दौरा हा खूप महत्त्वाचा असणार। निश्चितच अमोल, आपण बघतोय की खरं तर हा कौटुंबिक वाद जरी दिसत असला तरी त्याला एक राजकीय किनार आहे। त्यामुळे नेमकं आज पार्थ पवार यांची नाराजी दूर होते की मग राज्यात काही एक नवा राजकीय भूकंप घडतो हे आपण बघणारच आहोत। या सगळ्या घटनाक्रमावर आपण लक्ष ठेवून असणार आहोत। पण तुर्तास धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।